Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी साक्षी बिरजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव. जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सर्वाधिक फायदा पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महिलांना झाला आहे. अण्णा बनसोडे यांनी यासाठी चांगले काम केले. अण्णांचा प्रवास प्रेरणादायी आहे. कोरोना काळात शहरातील नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी अण्णा बनसोडे यांनी 25 लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांना दिला. तसेच इतर आरोग्यविषयक सुविधांसाठी 1.25 कोटींचा निधी दिला. त्यामुळे अण्णा बनसोडे हे सामाजिक भान जपणारा नेता आहेत, असे गौरव व अधिकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले. तसेच आमदार अण्णा बनसोडे यांनी तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून येण्याचे आवाहन देखील केले. काळभोरनगर आकुर्डी येथे महायुतीचा मेळावा पार पडला. मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, सदाशिव खाडे, संदीप वाघेरे, योगेश बहल, कुणाल वाहवकर, चंद्रकांत सोनकांबळे, कविता अल्लाट, अनुप मोरे, अजितभाई शेख, सुजाता पालांडे, बाळासाहेब वाल्हेकर, शत्रुघ्न काटे, वर्षा जगताप, वैशाली काळभोर, माई काटे, संजय काटे, निलेश तरस, राजेश बाबळे, शैला पाचपुते, सरिता साने, युसुफ कुरैशी, तुषार हिंगे आदी उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, अण्णा बनसोडे हे सर्वसामान्य कार्यकर्ते होते. त्यांचा संपर्क चांगला आहे. त्यांना त्यांचे काम करू द्या. अण्णा बनसोडे आणि महायुती यांच्यामध्ये समन्वय राखण्याचे काम योगेश बहल हे करतील. पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे उद्योगनगरीसह या शहराची मिनी भारत म्हणून ओळख झाली. पिंपरी चिंचवड शहरावर माझे प्रेम आहे. लक्ष्मण जगताप हे माझे कार्यकर्ते होते. तसेच महेश लांडगे हे देखील माझेच कार्यकर्ते आहेत, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत नेते लक्ष्मण जगताप यांच्या आठवणींना उजाळा दिला. या निवडणुकीतील माघार घेतलेल्या उमेदवारांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आभार मानले. 21 जणांनी माघार घेतली. त्यातील 19 जणांनी आमदार अण्णा बनसोडे यांना पाठिंबा दिला. त्या उमेदवारांचे उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले, तसेच आभार मानले. अजित पवारांनी दिले सल्ले. ही निवडणूक हलक्यात घेऊ नका. कोणीही गाफील राखू नका. वाजपेयींचे सरकार एका खासदारामुळे पडले होते. त्यामुळे आपल्याला एक जागा महत्त्वाची आहे. कुठेही नकारात्मक बोलू नका. योगेश बहल हे महायुतीचे समन्वय ठेवतील. पुढील काळात विरोधक चुकीच्या गोष्टी पसरवतील. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे सल्ले अजित पवार यांनी दिले. विरोधकांनी मोठ्या घोषणा केल्या, पण अजित पवार म्हणाले, विरोधकांकडून पंचसूत्रीच्या नावाखाली मोठमोठ्या घोषणा केल्या. महिलांना 3,000 रुपये देणारे असल्याचे विरोधकांकडून सांगण्यात आले. आम्ही 1,500 रुपये देत असताना राज्याची तिजोरी खाली झाल्याचा आरोप करण्यात आला. मग आता हे 3,000 रुपये कोठून आणणार हा प्रश्न आहे. आम्ही अशा योजना राबविताना आर्थिक नियोजन केले आहे. राज्यातील ग्राहकांना 1 युनिट वीज पुरवण्यासाठी 60 रुपये खर्च येतो. मात्र सोलारद्वारे निर्मित झालेल्या विजेचा पुरवठा करण्यासाठी 3.5 रुपये खर्च येतो. त्यातील शिल्लक राहिलेले पैसे आम्ही शेतकऱ्यांसाठी देणार आहोत. आम्ही कुठलीही जादूची कांडी भरवली नाही. आम्ही केवळ आर्थिक नियोजन केले. विरोधक लोकांना फसविण्याचे काम करत आहेत. हा त्यांचा चुनावी जुमला आहे. महाराष्ट्र देशात क्रमांकावर 1 वर. भारतात आलेल्या विदेशी गुंतवणूकपैकी 52% गुंतवणूक केवळ महाराष्ट्रात आहे. JSW, किर्लोस्कर, हुंडाई, टोयोटा असे मोठे प्रकल्प राज्यात आले आहेत. महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीत देशात क्रमांकावर 1 वर आहे. महाराष्ट्राची पिछाडी झाल्याचे विरोधकांकडून फेक नॅरेटिव्ह सेट केला जात आहे. सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न. माधुरी महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या एकूण जागांपैकी 10% जागा मुस्लिम, 12% जागा अनुसूचित जाती, 12% जागा अनुसूचित जमाती आणि 10% जागा महिलांना दिल्या आहेत. एकूण 44% जागा सर्व समाज घटकांना दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचा आपला प्रयत्न असल्याचे पवार म्हणाले. पिंपरी चिंचवड शहरासाठी अजितदादांचे धोरण. पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शहराला आणखी जास्त पाणी पुरवठा उपलब्ध करणे गरजेचे आहे. शहराला टाटा धरणातून पाणी आणावे लागेल. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रिंग रोड बनवला जात आहे.
PMPML सक्षम केले जात आहे. मेट्रोचे जाळे वाढवले जात आहे. शहरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आणखी जास्त राबवले लागतील. पिंपरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागील जागेवर रमाई स्मारक होणार आहे. हे स्मारक नावाला साजेसे होणार आहे. भाजपाचा मतदार शिस्त पाळणारा. मावळमध्ये काही जणांनी कटकारस्थान केले, परंतु भाजपाचा मतदार शिस्त पाळणारा आहे. तो मतदार महायुतीचा धर्म पाळून सुनील शेळके यांनी मतदान करेल. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे. सुनील शेळके यांनी भाजपने मदत केली पाहिजे. महायुतीच्या माध्यमातून राज्यासाठी मोठी ताकद उभी करावी, असे आवाहन अजित पवार यांनी केले. अशी माहिती अनिता बिराजदार यांनी दिली. धन्यवाद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.